नमस्कार सर्वांना, स्वागत आहे परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे दीप अमावस्या आणि दीप अमावस्याला काय काय तयारी करणार आहोत आणि त्याचं पूजन कसं करणार आहोत हे आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर दीप अमावस्येची जी पूजा मांडणी असणार आहे तर मी सायंकाळीच करणार आहे, कारण देवांशला घ्यायला कोणीतरी लागतं तर तो काही करून देत नाही. हे ओढ ते ओढ चालू असतं त्याच्यामुळे मी सायंकाळीच करणार आहे. तर तोपर्यंत घरातली सकाळची मी कामं उरकून घेते. देवपूजा वगैरे मला करायची आता. So for all of you who asked, here are our travel tips to help you plan a smart, safe and scenic international trip. Number 1, research. तर माझी आता देवपूजा झालेली आहे, तुम्ही बघू शकता इथं. तरी रोजची आपली सकाळची जी पूजा असते ती मी करून घेतलेली आहे. मस्त मंदिर असं स्वच्छ मी पुसून वगैरे घेतलेलं आहे आणि छान अशी पूजा केलेली आहे. आणि आता मी जे समई वगैरे संध्याकाळच्या पूजनासाठी लागणार आहे, समई पंत्या वगैरे, तर ते आता मी स्वच्छ करून घेणार आहे. तर चला बघूया. तर ह्या जे पंत्या समई आहेत दिवे, तर आता हे मी सगळं घासून घेणार आहे स्वच्छ. देवांश काय करतो तू? काय करतो? पापी पापी. पापी देवांशने डॉल घेतली आणि त्याला पापी पापी म्हणतोय. त्याचं नाव पॉपी ठेवलंय त्यांनी, ईश्वरीनी, आणि त्याला पॉपी बोलता येत नाहीये. मग काय म्हणतो तू? पापी काय करते पॉपी तुझी? बाली हा, बाली बावली. बाली होय, पी दे पॉपीला, पी दे. अरे वा. तर चाललंय देवांचं खेळायला आणि आता मी ह्याला बघत बघत आवरून घेते थोडं थोडं. तर देवांची तर खेळत खेळत झोपलाय, मी जाऊन दाखवते. खेळत खेळतच झोपलाय. सकाळी लवकर उठल्यामुळं लवकर झोपलाय. तर आता मी त्याला आत टाकते. चला तर मग आता जेवायला या सगळे. मी आता जेवण करून घेते. तर आता इथं ईश्वरी आलेली आहे स्कूलमधून आणि हे बघा देवांश. आता दीदी आली की तू मस्त असा खुश होऊन पळत जातो तिच्याकडे. त्याला खूप आवडतं दीदी स्कूलवरून आली की. तर इकडे मी एक छोटीशी मस्त अशी रांगोळी काढून घेतली आहे सायंकाळी. आणि देवांश बघा कसं बघतो. काय बाय बाय. तर इथं माझी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे. इथं आज मी बटाटा आणि वाटाणा मिक्स भाजी करणार आहे. इकडं टोमॅटो वगैरे चिरून ठेवला आहे आणि इकडे आहे डाळ भिजत घातली आहे. डाळीची आमटी, राईस, जिरा राईस करणार आहे आणि भाजी. इकडे पाणी गरम करायला ठेवलं. तर संध्याकाळी परत पूजन करताना वेळ लागेल म्हणून मी आधी स्वयंपाक करून घेते. तर इकडे देवांची मस्ती चालूच आहे, वरती चढायचं बघायचं. हो ना, हो ना, हो ना. तर मी आता हळूहळू सगळं तयारी करायला चालू केली. स्वयंपाकाबरोबरच मुलांचं औक्षण करायचं आहे, त्यासाठी जे दिवे बनवायचे ते पण मी बनवून घेणार आहे. तर इकडे आधी मी मस्त चहा बनवून घेते मस्त असा. कारण आज खूप दिवसांनी मला खूप इच्छा झाली चहा प्यायची. तसं रोज मी नाही बनवत, पण कधी तर घेते इच्छा झाली तर. तर आपला चहा शिजतोय तोपर्यंत मी एका बाजूला आपल्या भाजीची फोडणी करून घेते. तर बटाट्याची आणि वाटाण्याची मिक्स भाजी करते मी इथं. तर त्याचीच तयारी चालू आहे. भाजी करतोय तोपर्यंत इकडं आपला चहा पण रेडी झालेला आहे. देवांश काय करतो? बघू बघू इकडे बघ. अय्यो, काय केलंय सोडाला? काय केलं तू? किट अरे अरे अरे, पावडर लावली? लाली पाट तर तुम्ही बघू शकता आता इकडे माझं कणिक मळून घ्यायचं चाललंय.
तर चपातीसाठी आणि दिव्यांसाठी मी कणिक मळून घेते इथं. इकडे दोन्ही कणिक आपल्या मळून झालेल्या आहेत आणि एका साईडला आपलं बासुंदी पण तयार होते. मस्त अशी बासुंदी केली आहे आणि एका साईडला दिवे उकडण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि भाजी पण आपली शिजत आली आता. चला तर आता दिवे बनवून घेऊ. तर आता मी इथं दिवे बनवायला घेतलेत. डिझाईनचे मस्त असे दिवे बनवते आणि उकडायला पण ठेवलेले आहेत आता मी. तर हे उकडतील तोपर्यंत आपण डेकोरेशनची तयारी करून घेऊ. फक्त एवढाच कोपरा दिसला पाहिजे. तर यांचं मला मदत करायचं चालू आहे इथं. मस्त त्यांची माळा लावून घेत आहेत आणि इकडं मी पण अशी मस्त तयार झालेली आहे. ह्यांची मला अशी नेहमीच मदत होत असते डेकोरेशन वगैरे करायला. तर इथं मी साहित्य सगळं काढून घेतलेलं आहे पूजेचं आणि देवांची मस्ती चालली आहे. तर हे आमचं छानसं असं देवघर आहे. तर मस्त दिवा लावून घेतलाय. बाजूलाच इकडे पूजा मांडून घेते मी. इकडे पल्लवीची दीपपूजनाची तयारी चालली आहे आणि इकडे देवांश बघा काय करतोयस तू. काय करतोयस. फुल फुल घेतोयस. ते काय केलंयस फुलाचं. हे सगळं काय केलंस फुलाचं. काय केलंस फुलाचं. ते काय केलंस. तू खेळलास फुलांबरोबर. बर ओके ओके बाय बाय. दीप अमावस्या, प्रकाश, ज्ञान, सकारात्मकतेचा सुंदर उत्सव. या दिवशी आपण दिव्यांची पूजा करून अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देतो. दिवा म्हणजे ज्ञान, संस्कार आणि आशेचे प्रतीक. आपली संस्कृती आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा सुंदर दिवस. चला प्रत्येक मनात ज्ञानाचा आणि संस्काराचा दीप प्रज्वलित करूया. माझी छान अशी पूजा करून झालेली आहे माझी आणि आता नैवेद्य दाखवून घेते आणि याचं पण आता आवरायचं आहे. हे कारण मुलांचं औक्षण करायचं. ईश्वरी गेले क्लासला तर ती येईल आता. तर मग ते आले की दोघांचं औक्षण करणार आहे. दीदी बघ आतली बघ. तर इथे मी औक्षणाचे दिवे प्रज्वलित करून घेते. तर आरती झाल्यानंतर मी इथं मुलांचं औक्षण करून घेते. तर आजच्या दिवशी मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांचं औक्षण करायचं असतं. तर तेच इथं मी करून घेते आता. मुलांचे आयुष्य ना सुखी, निरोगी आणि उज्ज्वल व्हावे, त्यांना चांगले संस्कार मिळावेत, हीच या परंपरेमागची भावना आहे. म्हणूनच आजच्या दिवशी मुलांचे औक्षण करतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.